नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी आलेलो आहोत। या बिल्डिंगच्या आजूबाजूचे रोड आपण दाखवणार आहे। आता जो आपण रोड पाहिला तो सेंट्रल बिल्डिंगला वळसा घेऊन जात असताना कौटुंबिक न्यायालयाच्या समोरून हा रोड या ठिकाणापर्यंत येतो। या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन आहे, आपण तेही दाखवणार आहेत। हे सेंट्रल बिल्डिंग आहे, हे रोड आहे आणि हा रोड एवढा नादुरुस्त आहे। हा रोड कौटुंबिक न्यायालयाच्या समोरून सेंट्रल बिल्डिंगच्या आजूबाजूचा आहे। आज आपण हा रोड तर दाखवणार आहेत, पण आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन आहे। हा रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय भवनकडे जातोय। हे सेंट्रल बिल्डिंगच्या बाजूचा रोड आहे। हे किती खराब आहे, हे बहुतेक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असावा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आलेले रोड शहरातले जवळजवळ या सेंट्रल बिल्डिंगमध्ये 200-300 ऑफिस असतील आणि मागासवर्गीय इतर मागासवर्गीयांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय भवनमध्ये किमान एक 20-25 तरी ऑफिस 100% असतील। या ऑफिसकडे जाणारे हे रोड आहेत। हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन, हे न्याय भवन आणि या न्याय भवनच्या आजूबाजूला हे रोड आहेत। जर असे रोड असतील तर खरंच महाराष्ट्र सरकारचा रोड दुरुस्तीसाठी आणि शहर विकासासाठी आलेला निधी वापरला जातोय का? नेमका कुठं हा निधी वापरला जातो? सेंट्रल बिल्डिंगच्या आतमध्ये 200-300 ऑफिस असतील। या ऑफिसला येणारा जो माणूस आहे तो अशा रोडवरून येतो आणि सेंट्रल बिल्डिंगच्या बाजूचे रोड जर असे असतील तर सर्वसामान्य माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय भवनमध्ये येताना किंवा सेंट्रल बिल्डिंगमध्ये येत असताना जनतेचे काय हाल अपेष्टा होत असतील, गाड्या कशा चालत असतील आणि कौटुंबिक न्यायालयाकडे येणाऱ्या सर्व लोकांची परिस्थिती काय असेल याचा विचार आपण करणं खूप गरजेचं आहे। तर धाराशिव शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणामध्ये शहरामध्ये असे रोड आहेत। पूर्ण शहर नादुरुस्त आहे। शहरामध्ये 140 कोटी रुपये शहर विकासासाठी आणलेले आहेत असं लोक सांगतात। राजकारण होत आहे पण शहर विकासासाठी काम केलेलं दिसत नाही। सर, तुम्हाला बोलता येईल का शहराच्या बाबतीमध्ये? सर, हो तांबे साहेब या 2 मिनिट थांबा। कसे आहेत रोड साहेब? तुम्ही इथं रोड एकदम खराब आहेत, काय नाही, रोड विकास व्यवस्थित नाही, काय नाही। सगळा म्हणजे रोडच्या नावाखाली सगळे खड्डे वगैरे आहेत, पावसाळ्यात चालता येत नाही, येता येत नाही, रस्ते खडतर झालेले आहेत। 200-300 ऑफिस आहेत या सेंट्रल आहेत या ठिकाणी। कुठलाही वॉचमन दिसत नाही, वॉचमन दिसत नाही। आम्ही बरेच दिवस झाले या ठिकाणी फिरतो करतो पण या ठिकाणी कोणी दिसत नाही। संध्याकाळी लाईटीची वेळेवर व्यवस्था दिसत नाही। शनिवार रविवारी ते जवळजवळ लाईटी नसतात, अशी परिस्थिती आहे। तिथं मनोज शिवाजी सानप मनोज शिवाजी सानप नावाचे माहिती अधिकारी होते इथे या ठिकाणी, माहिती अधिकारी होते। त्यावेळेस इथं पाण्याची सोय होती, संडास एकदम चांगले होते, पुन्हा बाग तयार केली होती, सेंट्रल बिल्डिंगची आकर्षितपणा वाढत होता। सर, तुम्ही व्यायामला येतात तिथं, हे रोड असे आहेत, इथं 200-300 ऑफिस आहेत। इथं मागासवर्गीय इतर मागासवर्गीयांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय भवनच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक त्यांची प्रगती व्हावी, त्याची प्रगती उंचावी म्हणून या ठिकाणून स्कॉलरशिप तर मिळतेच पण विविध योजना मिळतात आणि ती विविध योजना घेण्यासाठी जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून माणसं येतात। या रोडवरून येत असताना काय वाटत असेल त्यांना? नाही, हे म्हणजे खरंच शहराच्या दृष्टीनं आणि ह्या ऑफिसच्या दृष्टीनं सुद्धा हे अतिशय म्हणजे दुर्दैवी वाटते।
की विकास किंवा ते रस्त्यावर अपंग लोक येतात, त्यांना यायचं कसं, सायकली असतात त्याच्या 3 सर ही रोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो वाटतंय. हो, हा रोड सेंट्रल बिल्डिंगचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो. या ठिकाणी या सेंट्रल बिल्डिंग मध्ये मगा उल्लेख केल्याप्रमाणे धाराशिवचे तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप एक नाट्य कलावंत पण होते. पण त्यांनी तळमळीने अतिशय चांगल्या पद्धतीने विंधन विहीर केली आणि बाग बगीचा तयार केली आणि सर्व ऑफिस मधून कलेक्शन करून त्या ठिकाणी एकूण बागामध्ये माळी ठेवला होता. झरा सुद्धा केला होता. हो, ते केलं होतं. एक बाग काम करण्यासाठी एक सेपरेट माणूस होता. परंतु त्यांची बदली झाल्यानंतर दुर्दैवानं या ठिकाणी अतिशय अस्ताव्यस्त परिस्थिती झाली. आज इथं एक सिक्युरिटी गार्ड आहे वाहनं लावण्यासाठी, तो अतिशय आरेरावेपणे करतो. कुठल्या प्रकारचं कुणालाही त्या ठिकाणी कुणाची गाडी सोडायची काय तो म्हणजे मनाने काय करतो, कधी येतो कधी नाही असं काही नाही त्या ठिकाणी. आणि शिपाई वगैरे आहेत, शिपाई वगैरे ह्याला नाही, सिक्युरिटी गार्ड सर्व म्हणजे खाजगी स्वरूपात ठेवलेला आहे या कार्यालयानं. त्या ठिकाणी सरकारी अधिकारी नाही, सरकारी शिपाई. विशेष म्हणजे या ठिकाणी या सिक्युरिटी गार्ड विशेष म्हणजे या ठिकाणी हे जे वन विभागाचं ऑफिस आहे, जिल्ह्याचं ऑफिस आहे, तालुक्याचं ऑफिस आहे. पण दुर्दैवाने या ठिकाणची ही जी झाडाची जी अवस्था आहे ही जी आहे ना ठिकाणी इथं वॉचमॅन वगैरे गँगमन वगैरे मोठ्या प्रमाणात येते, वन अधिकारी वगैरे मोठ्या प्रमाणात वन अधिकारी त्यांचे कामगार वगैरे कौटुंबिक न्यायालय सुद्धा आहे. नाही ते झालं. परंतु ही जी झाडाची अवस्था करणारे जिल्ह्याचं आणि तालुक्याचं ऑफिस आहे हे मार्गदर्शन दुसऱ्याला सांगतात की आम्ही झाडे लावा झाडे जगवा ते, आणि इथल्या झाडाची अवस्था या कार्यालयातल्या झाडाची अवस्था भाजपच्या सरकारने 2019 मध्ये प्रतिवर्षाला 2 कोटी झाडं लावण्याचा निर्णय घेतला होता. कुठे गेले झाड? कुठल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोट्यावधी झाडं लावले असं सांगितलं. अब्जाधीश रुपयाचा भ्रष्टाचार झाला, लावलेले झाड गेले कुठे? ते तर बाबतीमध्ये कुठलंही सरकार असलं तरी कुण्याही पक्षाचं असलं तर बरोबर त्या झाडाच्या बाबतीमध्ये औदासीन्य आहे. आणि ते एक साधारणपणे कागदोपत्री फक्त घोडे लावून नाचवतात कुठलंही सरकार असू. साहेब, खडतर प्रवास युट्यूब चॅनल पूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये रस्ते उकडलेले दाखवतो. 140 कोटी रुपये आलेले नगर परिषदेला त्याचा वापर केला नाही म्हणून दाखवतो. कित्येक रोड उद्ध्वस्त झाले. रोडवर ये जा करीत असताना एक तरुण रस्त्यावरच ऍक्सिडेंट होऊन मिळाला. आपण शहरातले नागरिक आहात, नागरिक म्हणून नगरपालिकेला काय सांगाल आणि या सार्वजनिक बांधकाम विभागाला रोडच्या बाबतीमध्ये काय सांगाल? नगर परिषदेने हे रोडची तात्काळ या ठिकाणी दुरुस्ती करणे पाहिजे. नको त्या ठिकाणी जी मेन रोड आहे जिथं काही गरज नाही हे रस्ते डबल 3 वेळेस त्या ठिकाणी त्याच्यावरती थर टाकतात त्या ठिकाणी. आणि जिथं करायचं काम जे बारकी उपरस्ते आहेत त्या ठिकाणी त्यांची अवस्था अतिशय दयनीय अवस्था आहे. ही मे महिन्यानंतर जून मध्ये पाऊस पडल्यानंतर तर गटारेचं तर बोलायचंच काम नाही. गटार हा प्रकार राहिलेलाच नाही. गटारे जे आहेत ना, गटारे ते चंबर उघडे पाडले. आणि नेम काय सांगतो, ज्यावेळेस तुम्ही रोड दुरुस्त करता आणि चंबर जर उघडे पडले तर ते ताबडतोब डांबरीकरण करून ते चंबर बुजून घ्या. पण तसं बुजले नाहीत, उलट चंबर असे उघडे आहेत आणि ते ऍक्सिडेंटला आव्हान आहे. बरोबर, याच्यामुळे सुद्धा माणसं मरायला. आणि आता नगरपालिकेने काय केलंय, 108 रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाला ते वर्ग केले. आता त्या सार्वजनिक विभागाने बी केले नाहीत आणि नगरपालिकेने बी केले नाहीत. आणि आता सार्वजनिक विभागाअंतर्गत हे सेंट्रल बिल्डिंगचा पूर्ण रोड येत आहे, हे सुद्धा उद्ध्वस्त आहे. आता तुम्ही काय आव्हान करणार गावचे नागरिक म्हणून? की आता एक आव्हान आम्ही असं करतो की लवकरात लवकर बांधकाम विभाग आणि नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन याची संपूर्ण दुरावस्था दूर करावी आणि लवकरात लवकर रस्ते बनवावे. तर तुम्ही काय सांगाल? नगरपालिकेनं खरंच लोकांच्या प्रवासाचा जो मार्ग ही आहे दळणवळणाचा ते दुरुस्त करणं गरजेचं आहे. लोकांची खूप परेशानी आहे. लोकांच्या कमरेचे त्रास वाढलेत, मणक्याचा त्रास वाढलेले आहेत, ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढले. सर, जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खडतर प्रवासने एक बातमी दाखवली होती. न्यायालयातच कंट्रोल करण्यासाठी स्त्रियांना पुरुषांना जागा नाही अशी बातमी दाखवली होती. त्यावेळेस मला न्यायालयातल्या काही अज्ञान वकिलांना म्हणतो, वकिलाला बुद्धी असतेच असं नाही, काही अज्ञान वकिलांनी मला क्रॉस केला. तुम्ही विना परवाना बिल्डिंगची शूटिंग केली, मुतारी दाखवली, ही केली 12 भानगडी. पण त्याचा परिणाम असा झाला की बातमी दाखवली की दुसऱ्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागानं मुतारी केली, फरशी बसवून सर्वसामान्य लोकांची सोय झाली. पुन्हा त्याच वकिलांनी माझं अभिनंदन केलं. आता सार्वजनिक विभागाअंतर्गत चालणाऱ्या न्यायालयामध्ये
सार्वजनिक विभागाचं काम आहे, सेंट्रल बिल्डिंग मध्ये सार्वजनिक विभागाचं काम आहे. हो हो जसं न्यायालयामध्ये काम झालंय तसं सेंट्रल बिल्डिंग मध्ये काम व्हावं असं काय म्हणताय तुम्ही? या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर शासकीय जेवढ्या इमारती आहेत, नगर परिषद असो, पंचायत समिती, जिल्हा परिषद असो किंवा सेंट्रल बिल्डिंग असो किंवा अन्य कुठलेही असो, या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था आहे. प्रचंड लाखो रुपये दरवर्षी खर्च केले जातात त्या शौचालयावर, परंतु त्याची जी व्यवस्थापन जी आहे, पाणी वगैरे टाकण्याची, ती नसल्यामुळं, अतिशय दुर्गंधी अवस्था असल्यामुळं त्या ठिकाणी कोण जायला सुद्धा धसावत नाही आणि ते कालांतर पडक राहते. अजून लगेच 1 वर्षानंतर पुन्हा एक टेंडर निघतं आणि लाखो रुपये खर्च करून त्याला आणखी दुरुस्ती केली जाते. जातीय शांतता सलोखा समितीची एक आढावा बैठक जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली होती. त्या ठिकाणी म्हणजे आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं ही बैठक घेतली होती. त्यावेळेस कलेक्टर साहेबांच्या पुढं वसुधा फड मॅडम हे निष्क्रिय आहेत असं खडतर प्रवास युट्यूबचा चॅनलचा वर्तमानपत्राचा संपादक म्हणून मी प्रश्न मांडला की वसुधा फड मॅडम निष्क्रिय आहेत. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आता संडास बाथरूम मंजूर झालेत. कुठून? भोसले हायस्कूल पासून ते सेंट्रल बिल्डिंग पर्यंत मंजूर झाले, तर तात्काळ आम्ही कामाला सुरुवात करणार आहेत. ते अद्याप सुरुवात झाली नाही. या बाबतीमध्ये प्रत्येक गावात, शहरातल्या प्रत्येक चौकामध्ये शौचालय मुतारे असणं गरजेचं आहे. सध्या अनेकांना डायबेटीस, मधुमेह हा रोग आहे त्या ठिकाणी, तर त्या वेळोवेळी त्या ठिकाणी त्यांना शौचालयास किंवा इंटरव्हलसाठी जावं लागतंय. तर ही तर अतिशय दयनीय अवस्था आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण वसुधा फड मॅडमच म्हणून सांगणार नाहो, जेवढ्या जिल्हा परिषद आणि नगर परिषद आहेत तिथं सीओ हे प्रशासकीय अधिकारी शासनाचे, एक माणूस काही करू शकत नाही. यासाठी जिल्हा परिषदचे सीओ यांच्या अंतर्गत जिल्ह्याचा हो कारभार, हो हो नगरपालिकेचा जो कारभार येतो तो नगराचा येतो. अगदी बरोबर आहे. आणि महत्वाचा मुद्दा, ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण होतं देशभर राज्यभर, त्याच शिवाजी महाराजांच्या आईचं जिजा माता उद्यान आहे, त्या उद्यानाची आता अक्षरशः हागणदारी झालेली आहे. हो हो झाली. त्या बाबतीमध्ये जिजा माताच्या बोर्डाचा सुद्धा त्या ठिकाणी अवमान होत आहे. त्या उद्यानाच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगाल? नाही, उद्यान शहरामध्ये उद्यान या ठिकाणी जे आहेत, नगर परिषदेचं समता कॉलनीमध्ये उद्यान आहे किंवा जिजामाता उद्यान आहे किंवा जिथं जिथं बऱ्याच ठिकाणी छोटी छोटी उद्यान आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी झाडं लावायचा प्रयत्न केला, ते झाडं उद्ध्वस्त झाली. तिथे टेंडर वैयक्तिक दिलं होतं. पण उद्यानाच्या बाबतीमध्ये अतिशय दयनीय अवस्था. हे सर्व जर काय असेल ना, तर जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या ठिकाणी सध्या जे विषय असा होता की जिजा माता जे शिवरायांच्या आई आहेत त्यांच्या नावावर उद्यान आहे. त्या उद्यानाचे अक्षरशः संडास बाथरूम झाले म्हणायला काय हरकत नाही. एवढी दयनीय अवस्था, त्या उद्यानाला करोडो रुपये मंजूर झालेले आहेत अशी ही बातमी कळते आहे. पण अद्याप ते उद्यान चांगलं नाही. या बाबतीत नगरपालिकेच्या शिव मॅडमला काय सांगाल तुम्ही? नाही, मुळातच शहरामध्ये जे उद्यान आहे त्या ठिकाणी संभाजी उद्यान म्हणून एक समता कॉलनीमध्ये आहे, जिजामाता उद्यान आहे किंवा अनेक अशी उद्यान आहेत त्या ठिकाणी. यांचं पण टेंडर पण दिलं होतं खाजगी किंवा ही झाडं जगवण्यासाठी, परंतु तिथं झाडं तर जगली नाही, ती पण टेंडरनं पैसे उचलले गेलं. हा मुद्दा झाला टेंडर या बाबतीमध्ये. परंतु हे जर सर्व वार्ड असतील, त्या जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल किंवा जिथं शौचालय स्वच्छता वगैरे राखायची असेल किंवा जर शासनावर दबाव आणायचा असेल प्रशासनावर त्या ठिकाणी, तर यासाठी लोकप्रतिनिधीची गरज आहे. आणि गेली 5, 6, 7 वर्ष झालं जिल्हा परिषदेच्या, नगर परिषदेच्या, पंचायत समितीच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकाच नसल्यामुळं तिथं फक्त प्रशासन चालतो. ते जे प्रशासकीय प्रमुख मनमानी कारभार चाललाय, तो काही एकटा काहीच करू शकत नाही. एकट्याला हातात ही शहरी एक माणूस शहरामध्ये बदल करू शकत नाही. यासाठी या ठिकाणी हे निवडणुका होऊन लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे. मग लोकप्रतिनिधी आपापल्या वार्डामध्ये त्या ठिकाणी काही ना काही काम करू शकतात. लोकांनाही त्यांच्यापर्यंत गाऱ्हाणं मांडता येतं आणि त्यांनी गाऱ्हाणं मांडलं की ते प्रश्न सुटू शकतात त्या ठिकाणी. तर हे आहेत सामाजिक कार्यकर्ते तथा संस्थेवर असणारे एक चांगले शिक्षक आहेत. सामाजिक कामामध्ये यांचं चांगलं नाव आहे. बालाजी तांबे आहेत. बालाजी तांबे ना? बालाजी तांबे आहेत. आणि सामाजिक कामामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये यांचा सहभाग असतो. हे खरं म्हणलं तर शिक्षक आमदार विक्रम काळे साहेबांचे राज्य उपाध्यक्ष शिक्षक राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे ते राज्य उपाध्यक्ष आहेत. विक्रम काळेंचे फार जवळचे कार्यकर्ते आहेत. आणि सविस्तर मांडणी केली त्यांनी. व्यायामला आलेले होते, हे अचानक भेटले
आणि सेंट्रल बिल्डिंगच्या बाजूच्या नादुरुस्त झालेल्या रोडची व्यथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनल मांडत होते. सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय भवनकडे जाणारा रोड सुद्धा नादुरुस्त आहे. या ठिकाणी कौटुंबिक न्यायालय आहे. बिल्डिंगच्या चौफेर बाजूची अत्यंत नादुरुस्त असणारी अवस्था, झाडाची नादुरुस्त झालेली अवस्था, झाडाची जोपासना चांगली नाही, बिल्डिंगचे गार्ड समोर नाहीत आणि बिल्डिंगच्या आजूबाजूची परिस्थिती फार फार नाजूक झालेली आहे. आणि या रोडची अवस्था खूपच नाजूक झाली. बघूया आता सार्वजनिक विभाग यांच्या अंतर्गत जर सेंट्रल बिल्डिंग येत असेल तर ते किती लवकरात लवकर काम करतील ते येणाऱ्या काळातच आपण पाहूया. ही आहे सेंट्रल बिल्डिंग, जिल्ह्याचं मुख्य ठिकाण. हजारो माणसं या बिल्डिंगमध्ये आपल्या कामानिमित्त येतात. या ठिकाणी रोडची अवस्था एकदम चांगली व्हावी अशीच मागणी आता जिल्ह्यातून होत आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं या रोडची अवस्था कशी चांगली करतील ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि अशाच समाजहिताच्या बातम्या पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.